आजच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलाय। पहिली मॅच तुमच्या समोर आहे। एका बाजूला रेणावळे संघ तर एका बाजूला चिखली संघ। रेणावळे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय। चिखली संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलंय। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूला प्रशांत एका बाजूला विशाल। शरद या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। पहिला चेंडू फेकला जाईल या स्पर्धेचा। इथे मात्र समोरच्या दिशेने खेळायचा होता। बॅटचा अंदरुनी हिस्सा घेतला जातोय। पॉइंटचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल। शरद कोंडाळकर हे नाव खूप मोठं आहे व्हाईट टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मधील। आज मात्र स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडाळकर। चिखली गाव खऱ्या अर्थाने वाई सिटी वाई शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आज मात्र स्वतःच्या गावासाठी खेळताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। सन्मान दिलाय शरद कोंडाळकर यांना। हलक्या हाताने चेंडू खेळलाय। स्वतः आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू फील्ड करतील, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल। स्कोरबोर्ड पाहिला, 2 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत। पहिली मॅच जिथे मात्र आपण पाहतोय सातारा टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व तिसरे। गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। हो, इथे मात्र अप्रतिम फटका, कव्हरचा क्षेत्ररक्षक चकतोय। एक धाव नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल। बॅकफुटला गेले होते, कट करा, अतिशय चांगला कट। क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। 3 चेंडू 3 धावा बोर्डवरती लागतायत। वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा महत्त्वपूर्ण गोलंदाज शरद कोंडाळकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। स्ट्राइक एंडला मात्र आपण विशालला पाहतोय। हा मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने। हा फटका क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा येईल, यस, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या प्रशांतच्या बॅटमधून येत आहेत। चिखली संघ 5 धावांवरती पोहोचलाय। 4 षटकांची ही लढत असेल। महत्त्वपूर्ण लढत आहे या स्पर्धेची। उद्घाटनीय सामना, प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी व्यासपीठावरती क्रिकेटची मजा घेत आहेत, मॅचची मजा घेत आहेत। आदरणीय सागरजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब असतील। यॉर्क पद्धतीचा चेंडू खोदून काढला, यस, काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येत आहेत, झडप मारली जाईल, तोपर्यंत मात्र 1 आणि 1 धाव कंप्लीट केली जाईल। 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय। धावसंख्या बोर्डवरती लागते ती 6 धावा। तर काय चित्र पाहताय मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र भूमिपुत्र मैदान सज्ज झालंय। खऱ्या अर्थाने नवी मुंबई आणि नवी मुंबई शहरामधलं सर्वांचं आवडतं मैदान पाहताय, भूमिपुत्र मैदान कोपरखेरणे। इथे मात्र आडव्या बॅटनी खेळला होता फटका, शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता, झेल मात्र ड्रॉप झालाय, परंतु 1 धाव मात्र अंकित होईल स्कोरबोर्डवरती। षटक क्रमांक 1 समाप्त झालंय। 1 षटकांच्या अंती जर आपण स्कोरबोर्ड पाहिला तर स्कोरबोर्डवरती धावा लागतायत 7। डीजेला विनंती करेन, प्लीज या। शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व तिसरं। ही भव्य दिव्य स्पर्धा आपण जर पाहिलं तर वाई तालुका पश्चिम भाग असोसिएशन यांच्याकडून ही भव्य दिव्य स्पर्धा येते। या स्पर्धेचं प्रमुख मार्गदर्शक प्रमुख आधारस्तंभ श्री गणेशदादा बनगे साहेब, महाराज फायनान्स, त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ आणि या कोपरखेरणे विभागाचे लोकप्रिय समाजसेवक आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब, त्याचबरोबर श्री सतीश सनस असतील, त्याचबरोबर नवनाथ खंडू चिकणे असतील, त्याचबरोबर वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडू योगदान देतो या स्पर्धेसाठी। जी स्पर्धा तुम्ही पाहताय शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 हे पर्व। गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। सुधीर हा गोलंदाजाला आमंत्रित केलंय रेणावळे गावाने। स्ट्राइक एंडला आपण जर फलंदाज पाहिला तर विशाल हा फलंदाजीसाठी सज्ज झालाय। हा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता, बॅटचा अंदरुनी हिस्सा लागतोय। शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फेक केली जाईल, तोपर्यंत 1 धाव बोर्डवरती अंकित केली जाईल। धावसंख्या बोर्डवरती लागते 8 धावा।
खऱ्या अर्थाने सातत्यपूर्व या स्पर्धेची चर्चा केली जात होती आणि अतिशय चांगलं नियोजन तुम्ही पाहताय. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही स्पर्धा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर मॅच क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. यस, क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु चुकी केली जाईल. पुन्हा एकदा सेल ड्रॉप होतोय. 2 धावा अंकित केल्या जातील बोर्डवरती. शरद कुंडाळकर हा महत्वपूर्ण खेळाडू होता, परंतु झेल ड्रॉप होतोय आणि आपण पाहिलंय सातत्यपूर्व झेल ड्रॉप झाल्यानंतर फलंदाजांकडून मोठी खेळी साकारण्यात आले. डीजे आवाज. सुधीर सनस हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. लेग साइडला खेचायचा होता चेंडू, डायरेक्ट विटचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी म्हणे सकाळच्या सत्रामध्ये, जिथे मात्र पहिलं षटक आपण पाहिलं शरद कुंडाळकर या गोलंदाजाने हाताळलं. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होता. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक होतं. तदनंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले, कट केलाय. डीपचे क्षेत्ररक्षक आहेत, फिक केली जाईल. तोपर्यंत मात्र 1 आणि 1 धाव या ठिकाणी स्कोर बोर्डवरती अंकित केली जाते. 4 षटकांचा सामना असेल आणि भूमिपुत्र मैदान जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 50 ते 60 धावा बोर्डवरती लावाव्या लागतील, कारण तोडीस तोड उत्तर देणारा हा रेणावळे संघ तुमच्या समोर आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला खोदून काढायचा होता, बॅटचा हिस्सा लागतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतायत, तोपर्यंत मात्र 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा बोर्डवरती लागतायत. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत प्रशांत. इथे मात्र फुल केला. यस, फुल सक्सेसफुल. पहिला षटकार येईल या स्पर्धेचा. डीजे मनाव सिंगे सिंगे समाचार घेतला या प्रशांतनी. शॉर्ट पिच चेंडू त्याला पुल केलं आणि फेकून दिलं मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली बोर्डवरती तर एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते 18 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं तर 11 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. पहिला षटक जर आपण पाहिलं तर शरदच्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते 18 धावा. 4 षटकांची लढत असेल. 4 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बोर्डवरती लावाव्या लागतील. त्याचबरोबर या स्पर्धेचे महत्त्वपूर्ण आयोजक आहेत राहुलजी बनगे, यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. तर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय. विनोद हा गोलंदाज रेणावळे संघाकडून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज प्रशांत हा फलंदाज. त्याचबरोबर आदरणीय सुशील ढपळ उद्योजक यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. मंचावरती हार्दिक स्वागत. लेग साइडला चेंडू स्टेअर केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू मात्र 1 बाउन्स सरळ ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. डीजे थँक्यू. तर विनोद या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय, कारण त्यांना माहीत आहे इथे कमीत कमी 50 ते 60 धावा तुम्हाला बोर्डवरती लावाव्या लागतील. प्रशांतची बॅट बोलती. समोरच्या दिशेने हा मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल. फलंदाज क्रमांक 1 कोसळताना पाहायला मिळेल. तंबूच्या आसऱ्याला जाताना चिखली संघाचा पहिला फलंदाज प्रशांत. डीजे
ती सफलता पहिली विकेट मिळते विनोदला, जिथे मात्र शॉर्ट ऑफ पोल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा वरचा हिस्सा लागतो. यष्टिरक्षक कोणतीही चुकी करणार नाहीत. फलंदाज क्रमांक 1 मात्र बाद होतोय चिखलीचा प्रशांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र फलंदाजी सज्ज होतोय विशाल हा फलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू पेच केलाय. यस, पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्डमध्ये जोडली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या बोर्डवरती लागते 23 धावा. इथे मात्र बॅकफुटला गेले. लेग साइडला चेंडू स्टेअर केलाय. चेंडू मात्र दन 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 सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे आणि विकेटचं पतन झालं असलं तरी सुद्धा चिखली संघ आक्रमक होतोय. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं विशाल फलंदाजी करतोय, त्याच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर राहुल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. माननीय श्री रवी हरगोडे यांचंही या ठिकाणी आगमन होतंय. श्री स्पोर्ट्स विटा. तर विनंती असेल आयोजन समितीच्या वतीने विनंती केली जाते की कंपल्सरी मास्कचा वापर करा. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. यस, पहिला गोलंदाज, चक्क गोलंदाज, थ्रो गोलंदाज या स्पर्धेचा आढळतोय विनोद. आणि इथे मात्र दंडित केलं जातं ह्या गोलंदाजाला. तर आयोजन समितीच्या वतीने विनंती केली जाते आपण स्टेजवरती कंपल्सरी मास्क वापरा. मित्रांनो, कोविड-19 हा आजार अजूनही संपलेला नाही, तर आपल्याला विनंती असेल की जास्तीत जास्त मास्कचा वापर करा. 3 रन का आता? हां, 3 तर गोलंदाज नवीन गोलंदाजाला प्राचारण केलंय शशी. ओ, या चेंडूला मात्र समोरच्या दिशेने खेळलंय. यस, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेर केली जाते. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. धावसंख्या जर आपण स्कोरबोर्ड पाहिला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 33 धावा बोर्डवरती लागतायत. षटक क्रमांक 3 पाहतोय. या षटकामध्ये विनोदला दंडित केलंय. तदनंतर या गोलंदाजाला आमंत्रित केले राहुल स्ट्राईक एंडला. हा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील. फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. तर स्पर्धा पाहताय तुम्ही शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 ही स्पर्धा. पहिली मॅच तुम्ही पाहताय. एका बाजूला रेणावळे संघ तर एका बाजूला चिखली संघ. हा फुलटॉस चेंडू, फटका फसला. यस, क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. या फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. डीजे लागते 34.
शेवटचं षटक महत्त्वपूर्ण असेल, परंतु मित्रांनो आयोजन समितीच्या वतीनं वारंवार तुम्हाला सांगितलं जात आहे कंपल्सरी मास्कचा वापर करा. आपल्याला विनंती असेल मित्रांनो, कोविड-19 हा आजार अजूनही संपलेला नाही. प्लीज स्टेजवरती तर कंपल्सरी मास्क असं आयोजन समितीच्या वतीनं सांगितलं जात आहे, त्याचं पालन करा विनंती असेल आपल्याला, कारण तुमच्यासाठीच हे सांगितलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. काय फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका. या चेंडूला मात्र सरळ फेकून दिले स्वागत कक्षाच्या दिशेने 6 धावांसाठी. डीजे थँक्यू. राहुल काय फलंदाजी करतोय पहा. खऱ्या अर्थाने क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमीन आणि आमच्या प्रमुख पाहुण्यांचं मन जिंकण्याचं काम हा खेळाडू करताना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय, परंतु इथे मात्र काय घडतं. यू मिस, आय डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. राहुल बाद. डीजे गणेशजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय संजीवजी नाईक साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय संदीपजी नाईक साहेब आणि व्यासपीठावरती तुम्हा आम्हा सर्वांचा आवडतो व्यक्तिमत्व आदरणीय सागरजी नाईक साहेब. खऱ्या अर्थाने त्यांच्या समेत असलेले संदीपदादा म्हात्रे साहेब. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता, आता मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि ही मॅच महत्त्वपूर्ण ठरते या स्पर्धेची, कारण पहिली मॅच, उद्घाटनाची मॅच. प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी व्यासपीठावरती आहेत, मॅचची मजा घेत आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय चिखली संघ, तर एका बाजूला रेणावळी संघ. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र रनआउटचा चान्स, कोणताही चान्स सोडला जाणार नाही. फलंदाज क्रमांक 3 मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना चिखली संघाचा. डीजे थँक्यू. तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत आहे, जिथे मात्र राहुलच्या बॅटमधून अफलातून फटका आला होता स्टेजच्या दिशेने. तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून, दत्ता या गोलंदाजाकडून. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. आनंद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू असतील, 2 चेंडूवरती मोठे प्रहार तुम्हाला करावे लागतील, कारण 50 धावा या मैदानावरती एक चांगली टोटल असेल चिखली संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका खेळलाय, वा बाई वा. 6 धावांसाठी. डीजे थँक्यू. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, जिथे हा खेळाडू पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती या चेंडूला दहाडलंय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी. आपण चर्चा करत होतो 50 ते 60 धावा तुम्हाला बोर्डवरती लावाव्या लागतील. चिखली संघ त्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 46 धावा बोर्डवरती लागल्यात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्राचा. आनंदा हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, तत्ता निघतायत. शेवटचा चेंडू असेल. याही फुल टॉस चेंडूला माफी नाही. या चेंडूला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून धाडलंय 6 धावांसाठी. वा बाई वा, सुपर बॅटिंग. डीजे थँक्यू. डीजे तर आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी तात्पुरती रजा घेत आहेत. या ठिकाणी या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी हजर होते ते तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सागरजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होते, रजा घेत आहेत. आयोजन समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानेन.
आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून आलात. आदरणीय सन्माननीय तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सागरजी नाईक साहेब आपली रजा घेत आहेत. आयोजन समितीच्या वतीने खूप खूप आभार मानेन. आपण दादा या स्पर्धेसाठी उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात. तर 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकानंतर आपण स्कोर बोर्डवर जर पाहिलं तर एकूण धावा स्कोर बोर्डवरती लागतायत 52 धावा. 53 धावांचं टार्गेट असेल रेणावळे संघासमोर. तोपर्यंत आपण जाऊया डीजे प्लीज डीजे.
सोडला याचं उत्तर मात्र शरद कोंडाळकर शोधतील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर. कारण पहिल्या चेंडूवरती तुम्हाला आक्रमक व्हायचं होतं, तो चेंडू तुम्हाला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. पहिला चेंडू सोडला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण करायला गेले, परंतु खऱ्या अर्थाने बॅटचा वरचा हिस्सा लागला आणि जिथे आपण पाहिलं सर्कलमध्ये एक चांगला झेल आणि शरद कोंडाळकरला मात्र तंबूच्या आसऱ्याला पोचावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, सुधीर हा फलंदाज दाखल होतोय. आता मात्र महत्वपूर्ण ठरतील दत्ता आणि सुधीर हे दोन फलंदाज, जिथे मात्र 53 धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे आणि एक चांगली फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. जर 53 धावा यशस्वीरित्या चेस करायच्या असतील तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आनंद हा गोलंदाज. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. यस, या चेंडूला या गोलंदाजालाही चक्क गोलंदाज म्हणून आढळतोय, फेकी म्हणून घोषित केलं जात आहे. तर विनंती करेन दयाट संघ आणि वेरुळी संघ दोन्ही कॅप्टनना विनंती करेन, आपण टॉस का बॉस मध्ये या. आपल्याला विनंती असेल दोन्ही संघ, चला दयाट संघ आणि वेरुळी संघ टॉस का बॉस मध्ये या. आपला टॉस केला जाईल. तर इथे मात्र गोलंदाज नवीन गोलंदाजाला प्राचारण केलं जात आहे. दत्ता हा फलंदाज मैदान आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. डीजे थँक्यू. जिथे मात्र आपण पाहिला थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. दत्तांनी अगदी शेवटपर्यंत नजर ठेवली या चेंडूवरती, अगदी शॉर्ट ऑफ पूल केला लेग साईडला. 1 बाउंड चेंडू 4 धावांसाठी आपण पाहिला. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले ते गोलंदाज. पहिल्या गोलंदाजाला चक्क गोलंदाज मधून हाताळलं होतं. तदनंतर हा नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा अतिशय चांगला अटेम्प्ट केला. चेंडू मात्र दन 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 4 धावांसाठी. डीजे थँक्यू. तर विनंती असेल 2 कर्णधारांना, जसं हे षटक या ठिकाणी समाप्त होईल तर आपण टॉस साठी प्लीज या. षटक क्रमांक 1 समापल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या बोर्डवरती लागते, ती एकूण धावसंख्या 11 धावा बोर्डवरती लागतायत. पहिलं षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर शरद कोंडाळकरला माघारी धाडले, परंतु दत्ता आणि सुधीरची जोडी आक्रमक झाले. मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी चालले. बॅक टू बॅक 2 चौकार आले दत्ता यांच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सांगा की नाव. नाही गोलंदाज कोण? हर्षद हा गोलंदाज. तर एकूण नाही हे षटक संपले. चला प्लीज 2 कॅप्टनना विनंती करेल, दयाट संघ आणि वेरुळी संघ टॉस साठी आपण सज्ज व्हा. संपलं का षटक? अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकामधला महत्वपूर्ण चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका येतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं. इथे मात्र शफल झालेत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगला चेंडूची समाप्ती होईल. 1 षटकांच्या अंती आपण स्कोर बोर्डवरती जाऊया. धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागते 12 धावा. 53 धावांचा टार्गेट चेस करताना रेणावळे संघ. चला टॉस साठी महत्वपूर्ण टॉस असेल. एकच कॅप्टन दोन कॅप्टन आले.
तर दोन कॅप्टनना विनंती करेन, आपण टॉससाठी या. एका बाजूला दह्याट, एका बाजूला वेरुळी. आदरणीय गणेशदादा भनगे साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला दह्याट संघ असेल तर एका बाजूला वेरुळी संघ असेल. तर मित्रांनो, स्पर्धा पाहताय तुम्ही, शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 ही स्पर्धा पाहताय. तर एका बाजूला दह्याट संघ असेल तर एका बाजूला वेरुळी संघ असेल. या स्पर्धेचे आधारस्तंभ गणेशदादा भनगे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस कोण मागतंय? दह्याट संघाकडून टॉस मागितला जाईल. प्लीज स्विंग द कॉइन, छापा द कॉल. छापा आपण पाहतोय. प्रथम टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. जर आपण पाहिलं हे मैदान, धावांचा पाऊस जणू काय इथे पडतो. किती धावांपर्यंत थांबवाल तुम्ही वेरुळी संघाला? 30 ते 35 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. 30 ते 35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. जर स्पर्धा पाहिली आपण, ज्या स्पर्धेची सातत्यपूर्व 3 महिने चर्चा केली जात होती, ती स्पर्धा आज भेटीला आले. काय वाटतं या स्पर्धेबद्दल तुमचं मत? ह्या स्पर्धेची आम्हाला नेहमीच उत्सुकता असते. नेहमी वाई पश्चिम भागासाठी सर्वात पहिली स्पर्धा ही आयोजित झाली नवी मुंबईसाठी, त्यामुळे ह्या स्पर्धेची नेहमीच आहे आणि आयोजन पण खूप छान आहे. थँक्यू. वेरुळी संघ कॅप्टनकडे जाईन. टॉस जिंकलाय. प्रथम आपण टॉस हारलाय, परंतु मॅच अजूनही बाकी. आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावा बोर्डवरती लावल्या जातील? बोलायचं झालं तर आम्ही 4 ओव्हरमध्ये 60-65 पर्यंत मजल मारू. 60-65. परंतु जिथे मात्र ही स्पर्धा सातत्यपूर्व चर्चेत आहे, आज ती स्पर्धा पाहताय आणि भूमिपुत्र मैदान, प्रत्येक खेळाडूला हवावं असं वाटणार. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? स्पेशली भूमिपुत्राचं ग्राउंड खूप छान आहे आणि बघायला गेलं तर शहीद गणेश ढवळे चषक अत्यंतरित्या पार पडत आहे आणि त्याचबरोबर या टुर्नामेंटची उत्सुकता सर्व खेळाडूंना असते, जसं मला आहे, माझ्या टीमला आहे. तर इथे मात्र दह्याट संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आमचे गणेशदादा भनगे यांना विनंती करेन, आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे. तर मैदानाच्या आतमध्ये सुधीरची बॅट बोलते, आग ओकणारे फटके खेळतोय. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. वा भाई वा, अफलातून फलंदाजी. सुधीर सनस काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये पहा. खऱ्या अर्थाने शरद कुंडाळकरला महागारी पाठवल्यानंतर कोण मदार आपल्या खांद्यावरती घेणार, परंतु सुधीरचं कौतुक करेन, जिथे मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागते ती 26. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी समाप्त होते. डीजेला विनंती करेन प्लीज या. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को थँक्यू. तर 36 धावा बोर्डवरती लागतायत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 53 धावांचं टार्गेट खऱ्या अर्थाने सहजरित्या पूर्ण केलं जातंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं. जिथे मात्र दत्ता आणि सुधीर अप्रतिम क्रिकेट खेळतायत. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावून खेळलेत. यस, डीपचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. रेणावळे संघ एक बलाढ्य संघ, मोठा संघ. आपण पाहिलं तर कोविड-19च्या अनेक स्पर्धा या संघाने गाजवल्यात. आज मात्र महत्त्वपूर्ण विकेट
शरद कोंडाळकरचे गेल्यानंतर मात्र हे दोन फलंदाज अप्रतिम क्रिकेट खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, लेग बिफोर दिलं जाईल दत्ताला. फलंदाज क्रमांक 2 मात्र परतताना तंबूच्या दिशेने. डीजे तर लेग बिफोरचा पहिला शिकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दत्ता झालाय. तदनंतर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरीश सुतार. 38 धावा बोर्डवरती लागल्या. 53 धावांचं टार्गेट, 15 धावांची गरज असेल ही मॅच फिनिश करण्यासाठी रेणावळी संघाला. उद्घाटनाचा सामना आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका 6 धावांसाठी. डीजे थँक्यू. काय फटकेबाजी केली जाते पहा. रेणावळी संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सातत्यपूर्व मी सांगतोय कोविड-19च्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा दर्जेदार खेळ दाखवणारा संघ आज मात्र याही स्पर्धेमध्ये अप्रतिम क्रिकेट दाखवतोय. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. यस, एका धावेवरती थांबलं जाईल. जिथे मात्र 46 धावा बोर्डवरती लागल्यात. अजूनही 7 धावांची गरज असेल. हा सामना रेणावळी संघ घेऊन जाणार काय हा सुद्धा आपण पाहणं गरजेचं. ओ इथे मात्र मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, या चेंडूला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. डीजे थँक्यू. एका धावेची गरज असेल या मॅच मध्ये या जिंकण्यासाठी रेणावळे संघाला. यस, इथे मात्र पंच ओढले जात आहेत. व्हाईट बॉलचा कॉल केला जाईल. पहिली मॅच रेणावळे संघ घेऊन जातोय. रेणावळे संघाला खूप सारे शुभेच्छा असतील. त्याचबरोबर चिखली संघ आपल्यालाही खूप सारे शुभेच्छा असतील. मॅच क्रमांक 1 मात्र या ठिकाणी समाप्त होते, जिथे मात्र रेणावळे संघ विजयी झालाय. चिखली संघ आपल्याला कर्णधाराला विनंती असेल आपण स्टेजवरती या प्लीज. आपल्याला विनंती असेल चिखली संघ, रेणावळे संघ आपलाही कर्णधार येऊ द्या.